शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ओरडून ओरडून सांगतो की हा फ्रीज झाडाची क्वालिटी बघा। तुम्ही मला फोटो टाकले होते ना पावसात, पूर्ण झोडपला गेलेला होता हा प्लॉट। एप्रिल महिन्यामध्ये आपण झाडाची ही क्वालिटी बघतोय। जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जे लोक लागवड करतात त्यांनी ह्या पद्धतीने करणं फार गरजेचं आहे। याची कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही कधीच। इतका परफेक्ट प्लॉट चालू आहे। हा प्रॉब्लेम जो आहे हा सगळ्यात जास्त क्रिटिकल प्रॉब्लेम असतो, जिथे फक्त आत्मविश्वासाची कमी आहे शेतकऱ्याकडे, बाकी काहीच नाही। हे जे आहे ना, ही जी वरची साल आहे 1-1.5 mm ची काडी जेव्हा आपण टोचतो तर या व्हरायटीने शेतकऱ्याचं कल्याण केलं असतं। जर इथे 786 असते तर कदाचित आपण रडलोस। वाईट वाटून घेऊ नका, पण शेतकरी हा शेतकऱ्याची सगळ्यात पहिले टांग खिचतो। पण असे ग्रुप महाराष्ट्रात प्रत्येक गावात एक ग्रुप तयार झाला। हा आयडियल ग्रुप आहे, इंटेलिजंट अँड आयडियल फार्मर ग्रुप। पपईच्या खोडाला माती लावायची नाही, पण हे फायदेशीर नाहीये। एवढ्या उन्हात जर एक झाड खराब नाही तर मग पुढे काय अडचण काय राहते पुढे? हा क्या बात आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ओरडून ओरडून सांगतो की ह्या पिकांना फ्रीज बसवा। हा फ्रीज झाडाची क्वालिटी बघा। आजची तारीख काय तारीख? आज 26 एप्रिल। 26 एप्रिलला आपण आहोत। पंकज भाऊ, किती तारखेची लागवड आहे आपली? 10 फेब्रुवारी। 10 फेब्रुवारीची लागवड आहे मित्रांनो हा प्लॉट। 10 मार्च 10 एप्रिल आणि हे वरचे 15 दिवस, म्हणजे 60 आणि 15 75 दिवसाचं हे झाड आहे। झाडाची क्वालिटी जर तुम्ही बघितली अतिशय सुंदर आहे, बेस्ट। या हाईट पण थांबलेली आहे। आता या ठिकाणी फ्लावरिंग स्टार्ट झाली पंकज भाऊ बघा। ही बरोबर आपल्याला 75 दिवसामध्ये फ्लावरिंग सुरुवात झाली। ही पश्चिम आहे का आपली? नाही, इकडची ही पश्चिम आहे। हा विशेष हा प्लॉट पूर्ण त्याचे फोटो याच्यात दाखवशील व्हिडिओमध्ये। तुम्ही मला फोटो टाकले होते ना पावसात, पूर्ण झोडपला गेलेला होता हा प्लॉट। मला वाटतं आडवे झाले होते। हा 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 त्यावेळेस करेक्ट। हे झाड कामाचं नाही आहे। हे काढावं, हो हे काढावं। नाही जरी काढलं तरी चालेल, थोडं कॅनोपी मॅच व्हायला मदत होते, गारवा राहायला। एकदम परफेक्ट फ्लावरिंग चालू आहे। कॅनोपी अतिशय सुंदर आहे। फ्लावरिंगला आता सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी फ्लावरिंग येते आणि फ्लावरिंग जो स्ट्रोक आहे तो इतका दमदार आहे की उन्हामुळे सुकेल असं वाटत नाही, कारण की पूर्ण झाड जे ते झाकलेलं आहे। आणि ही बाजू जी आहे पश्चिम, ही इतकी पॅक आहे बघा की ह्या झाडाला पूर्ण संरक्षण मिळतं आहे। सगळ्यात मेन म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना हे जे या पद्धतीने ही जी भिंत तयार झाली ना मित्रांनो, तुम्ही बघा, आणि ह्या भिंतीमुळे या झाडाला पूर्ण संरक्षण आहे। किंवा तुम्ही इथे जरी बघितलं, एप्रिल महिन्यामध्ये आपण झाडाची ही क्वालिटी बघतोय, ही क्वालिटीसाठी हे अतिशय आवश्यक आहे। आणि पूर्ण प्लॉट जर तुम्ही बघितला, पूर्ण प्लॉटवर नजर मारली तर तुमच्या लक्षात येईल। अजून एक 15-20 दिवस ठेवायचं आपल्याला याला। हा, नंतर मग आपण काढून टाकू। काढून मग त्याला डायरेक्ट इथेच गाडायचा। स्टेम एकदम सुंदर झाली सर। हो, खोड छान आहे, हाईट कंट्रोल मध्ये आहे। हाईट थांबलेली पाहिजे आपल्याला। सोडू का? नाही, थांबा थांबा, लिओसिन नका सोडू। आता सगळे प्लॉट बघून मी एकेकाला बरोबर गरज वाटत नाही मला, कारण की आपल्याला एकदम परफेक्ट फ्लावरिंग स्टार्ट झालेली आहे। हे स्टार्ट झाले, थोडं पाणी वाढवावं लागेल। आणि ही जी लॅटरल आहे ना, ही थोडी लांब करायची आता। हा, साईडला घ्यायची। हा, लॅटरल झाडापासून जे झाडाची सावली आहे ना, ही शेवटची फांदी इथे लॅटरल आली पाहिजे। दुपारी 12 वाजता जी सावली पडते तिथे आता लॅटरल बाजूला करा। बेड बनवल्याचा फायदा की जेव्हा पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये सुद्धा ह्या प्लॉटची जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहिली, किंवा पाऊस सहन करू शकला। आता सुद्धा वातावरण पूर्ण ढगाळ हवामाने होऊ शकतं की उद्या परवा पाऊस येऊ शकतो। याला परत साहेब बेड पाडली चालेल? नाही, आता काहीच करू नका, आता गरज नाही आपल्याला। बेड सफिशियंट आहे आपला, कारण हे कुठं काय झालं, कमी जास्त झालेले आहेत ना, तर थोडीशी माती बेड म्हणजे इथे वरती नाही जायचं आता, या साईडला। हा, या साईडला तुम्ही माती लावली तर चालेल, एकसारखी माती लागून जाईल। याला त्याचा पहिले टिलर मारतो छोटं, हा, आणि बेड ओढून घेतो। चालेल चालेल, काय हरकत। याला पॅरलल, याच्यावर माती गेली नाही पाहिजे। बरं, ह्या लेवलने माती आली तरी चालेल। आणि बुडाला माती नाही लागली पाहिजे इथून पुढे आता कुठल्याच परिस्थितीत। फक्त थोडंसं जे मला पाहिजे ना, झाड बेंड ते नाही करता आलं आपल्याला, ते थोडंसं डिफिकल्ट। सुंदर हे बरोबर फ्लावरिंग एकदम। हे सगळे इथून फुलं येणार आहे आता, परफेक्ट आहे। शेंडा अतिशय क्लीन आहे। आता टेम्परेचर बघा किती गार लागतं। हे जे गार लागतं ना, त्याच्यामुळे झाड गार राहतं। चमत्कार घ्या 30 मिलीने, 25 ते 30 मिलीने, आणि एक पंप मारा फक्त।
एक समोरच्या 2 लाईनी किंवा सेंटरच्या 2 लाईनी मारा. ठीक आहे, 2 दिवस बघा, कारण टेम्परेचरमुळे काय आहे सीसीला झाड फार जास्त रिॲक्ट करू शकतं. तर ते एक बघा. दुसरं, काही काही ठिकाणी आपण काडी घालू आता खालून. हा जो स्टेम आहे ना थोडासा या ठिकाणी हे बघा, इथे ह्या लेवलला काडीची जी जाडी आहे ती जाडी साधारणतः आपली दात कोरायची काडी असते ना, या साईजची काडी. हा, थोडीशी लांब, जी आरपार जाईल. म्हणजे आता हे एवढं अंतर आहे ना, हा एवढीच काडी पाहिजे आपल्याला, आणि इथून टाकायची. ती काडी खोसायला हरकत नाही. आता त्याच्याने पूर्ण स्टॉप होऊन जाईल तो. हे झाड इथे जरी स्टॉप राहिले ना 15 दिवस तरी चालेल आपल्याला. मग ते काड्या सगळ्या झाडाला लावू का? हा, सगळ्यांना ठोकून टाका, काही अडचण. पण त्याची साईज केवढी पाहिजे, मी जी आता काडी दाखवली 3 इंचाची फक्त. हा, नाही लांबी जाऊ द्या, जास्त जाडी एवढीच पाहिजे, जास्त जाडी नको. हे आपल्याला बनवून पण मिळतात, किंवा आहे ना दात कोरणी असतात मोठ्या, त्या पण मिळतात. आपण टूथपिक वापरतो ना, त्या असतात, त्या जरी घातल्या तरी चालतील. किंवा साधी टूथपिक जरी घातली ना तुम्ही तरी चालून जाईल. 1 फुटावर आपलं सेटिंग सुरू होईल बरोबर. आणि हे जर इथं स्टॉप झालं ना व्यवस्थित, म्हणजे इथून हे जर सेटिंग चालू झालं ना असं, हे जर सगळं टिकून गेलं तर आपण जिंकलो. आज जर हे जर नसतं तर काय फरक असता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. तर याला सगळ्या बाजूने गरम हवा लागली असती. आणि हे जे सेटिंग इथं होत आहे, हे सगळं सेटिंग मित्रांनो, हे मी आता हा सगळा ताक बाजूला काढलाय. हे जे सेटिंग इथं होतं इतकं व्यवस्थितपणे बघा तुम्ही, प्रत्येक इंटरनॉडला 1 2 3 4 5 हे फ्लावरिंग येते. हे आलंच नसतं, हे जळून गेलं असतं जर हा ताग या ठिकाणी नसता. हा फार मोठा फायदा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी खर्चात आहे. याला फार खर्च नाही आहे, फक्त योग्य वेळेस योग्य सल्ला, आणि शेतकऱ्याने पण तितक्या इफेक्टिव्हली असा यल, हा जो यल आहे ना, असा यल तयार झाला पाहिजे. हा तुम्ही जळून बघा वाटल्यास थोडा. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जे लोक लागवड करतात त्यांनी ह्या पद्धतीने करणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला असं झाड बघायला मिळेल. आणि व्हायरस नाही आहे, काही नाही आहे, झाड एकदम व्यवस्थित आहे, शेंडा अतिशय व्यवस्थित चालू आहे. बेस्ट. पंकज भाऊ, जसे जसे हे असे पानं खराब होतील ना खालचे, त्याला निंदन करताना नाही एक पण पान शेतात ठेवायचं नाही, डायरेक्ट सगळं बाहेर. परफेक्ट. असे झाडं किती दिसून आले, काही हरकत नाही. 200-300 पर्यंत काय वाहन. वा वा, सुंदर. परफेक्ट सेटिंग इथे. पूर्ण प्लॉट जर तुम्ही थोडासा पूर्ण प्लॉट बघा, वरून असं दाखवू वाटल्यास, प्लॉटची सेटिंग सगळीकडे सेटिंग अशीच आहे, व्यवस्थित आहे एकदम. काय सुंदर सेटिंग आहे राव. मित्रांनो बघा, जमिनीपासून अगदी म्हणजे 2-2.5 फुटावर आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर असं फ्लावरिंग स्टार्ट होताना दिसतंय. झाडाची कॅनोपी अतिशय व्यवस्थित आहे. बुंधा जो स्टंप आहे, स्टंप सुद्धा अतिशय छान आहे. ही जी माती ना, थोडीशी अजून जितकी लावता येईल तेवढी लावून घ्या. आता एकदा आता प्रश्न होता की बेड लावा, फक्त आपल्याला बुंध्याला माती नाही लागली पाहिजे. बाकी तुम्ही इथपर्यंत चढवली तरी चालेल. ट्रॅक्टर इथे चालणार आहे या काठाली. हा, टायर म्हणजे ती माती लागेल इकडं. हे टायर इथे चालणार, काही अडचण येईल काय? नाही, काही अडचण नाही. माती तर हेच लावू आम्ही. हो ना, टायर पुढे चालेल, पण माती लागून तर इकडेच लागेल ना, याच्यावरच. नाही, फक्त हे प्रेस होऊन काही होईल काय म्हटलं? काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम. छोटा ट्रॅक्टर असेल? नाही, मोठा असं चालेल. मोठा मोठा मग ह्या फांद्यांना प्रॉब्लेम होईल. नाही लागेल. आपल्याला काय पाहिजे, ही जी माती आहे ना, ही थोडीशी फक्त आणखी अर्धा फूट इकडे बेड बनला बस झालं. सर, फांद्याला ट्रॅक्टर लागत नाही मोठा. हे किती घासलं जाईल? नाही, हे बघा, हे असं होईल का? असं हे घासत नाही, फक्त टायर चालणार. प्रेस होईल ना. ठीक आहे, ठीक आहे, मग काय हरकत नाही. आणि आपण डबल लॅटरल का पण नाही टाकत अजून पण? आणलं लॅटर, फक्त टाकायचं राहिलं. 2-4 आपल्याला पुढे गरजच नाही, आताच गरज आहे. पुढे काहीच गरज नाही आपल्याला. पुढे उलट हे बी लॅटरल काढून ठेवून दिली तरी चालणार आहे. 4 महिने गरज नाही आपल्याला. लेबर प्रॉब्लेम आला थोडा. नाही ना, काय आहे, मला प्रत्येक प्लॉट तुमचा सक्सेस करायचा आहे. आता याला काय होतंय, थोडंसं आता ही साईड मला तिथे पाय मारल्यावर लक्षात आलं, मग माझ्याकडे गेलं. ही साईड पूर्ण ड्राय, ह्या साईडला काहीच नाही. आणि मग आपल्याला रूट झोन मुश्किल होतो. तरी प्लॉट इतका क्वालिटीवर ग्रीन आहे. आता कसं आहे, आता आपण आता ज्या परिस्थितीत आहेत त्यामुळे आता काही वाटत नाही. पण उद्या उद्या 2 तास अगोदर ऊन होतं. पण उद्या परवा आपल्याला सरी मारायची इथे छोटीशी. पण ते मोकाट पाणी कोणाला, ज्या प्लॉटमध्ये ना खूप कॅनोपी कमी आहे, तुम्हाला याच्यामुळे गरज नाही पडली.
त्या लोकांचं तुम्ही ज्या प्लॉटला मी सांगितलं त्यांच्याकडे हे आहे का? हे होतं ते नाही, त्या व्हिडिओत हे नव्हतं. हे नव्हतं. ह्यामुळे तुम्हाला गरज नाही पडली आणि म्हणून मला गरज नाही वाटत. तुम्ही जर डबल लॅटरल जरी केलं ना तुम्हाला मोकाट पाण्याची गरज नाही. ती मेहनत करण्यापेक्षा तुम्ही लॅटरल टाकून घ्या, कारण अजून मे काढायचा आहे पूर्ण, हो. त्यामुळे गरजेचं आहे खूप. हे किंवा 20 जून पर्यंत म्हणा. जून पण पाऊस येणार नाही, जो पाऊस आला तर मे मध्येच येणार आहे मजबूत. हे बघा किती सुंदर सेटिंग आता हे सुरू झालेलं आहे ना. प्रत्येक बेसक्यात आपल्याला सेटिंग प्रॉपर मिळतंय. आता हे सेटिंग टिकणं गरजेचं आहे आणि हे या कॅनोपीमुळे टिकतंय. नाहीतर हे पूर्णपणे याचा पापड होऊन जातो. हे जे फुल आहे ना त्याचा पापड होऊन गेला असं, पण ह्या कॅनोपीमुळे आपल्याला ते सोपं होतंय. फ्लावरिंगचा स्प्रे लिहिलेला आहे शेड्यूल मध्ये, हा, तर आता घ्यायचा आहे की नाही? अजून नाही करायचो तो जुलै ऑगस्ट मध्ये. जुलै ऑगस्ट हा, जी पुढची सेटिंग आहे ना, आता ह्या सेटिंगला काहीच अडचण नाही. केव्हा होतं बघा, जेव्हा हे फुल उमलेल ना, हे फुल उमलून हे सडतंय फंगसमुळे. समजा आता असं वातावरण 8-10 दिवस आहे आणि हे फुल सडतंय, त्यावेळेस आपल्याला व्हॅलिडामायसिन Z78 ते कॉम्बिनेशन दिलेलं आहे. एकदा नेटिव्ह प्लस 05234 ते कॉम्बिनेशन दिलं. ते आत्ता गरज नाही. आत्ता आपल्याला काय गरज आहे, जास्तीत जास्त उन्हापासून वाचवण्यासाठी, ऊन परावर्तित करण्यासाठी. त्याच्यासाठी आपण काय वापरू शकतो, ऑर्थोसिलिसिक ॲसिड, अप्सिल OSA, सिलिकॉन, ऑक्सिजन, झकास गोल्ड वापरा, 05234 द्या थोडंसं सेट करण्यासाठी, आणि फार तर फार केओलिन म्हणजे ग्रीन मिरॅकल. बस एवढे 4-5 प्रॉडक्टमध्ये काम होऊन जाईल. स्वस्त प्रॉडक्ट. हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा थोडासा आपल्याला आहे. आता इथे पहा, ही कॅनोपी थोडी खाली आहे, हा वरती व्हायरसमुळे गेलेला आहे. ठीक आहे, पण हाही रिपेअर करू आपण. याचे खालचे पानं बी थोडे असे पिवळे पिवळे होत आहेत. हा, याला अरेना गोल्डचा स्प्रे किती दिवसापूर्वी झालाय? गेले 8 दिवस झाले. आत्ता अरेना गोल्ड आणि अजून काय घेतलंय? अप्सिल. बरोबर, 8 दिवस झाले. पर्टिक्युलर एवढ्या झाडांना स्प्रे काढून गेला आता. म्हणजे 2-4 पंप भरून जरी घेतले ना, अशा झाडांना घेतलं म्हणजे विनाकारण खर्च करायचं काम नाही. म्हणून ते झाड झालं, हे झाड झालं, है ना, अशा झाडांना घेऊ. याला अडचण काही नाही. पहा, याला तुम्हाला सेटिंग एकदम प्रॉपर होताना दिसते. याचा फक्त शेंडा क्लिअर करायचा आपल्याला. तो शेंडा क्लिअर करून आपण, तो क्लिअर होईल, तो काही प्रॉब्लेम नाही. आता त्या बांधापासून जवळपास आपण नाही म्हटलं तरी 100-125 झाडं क्रॉस करून आलोय. आपले किती झाड आहेत टोटल? 250 फूट आला. 250 फूट आलो. बरोबर. आपले टोटल झाडं किती आहेत? 5300. 5300 झाडांमध्ये मला आतापर्यंत फक्त एक मेल प्लांट, एक नराचं झाड दिसलंय सुरुवातीला. तुमच्या प्लॉटमध्ये मला एकच दिसलं. म्हणजे मी ते शोधतोय की अजून कुठे आपल्याला दिसतंय का. हा, हे एक आहे, हे दुसरं आहे. नवीन जे केळी बागायतदार असतील त्या लोकांनी फक्त अशा प्रकारे नराची झाडं जर असेल तर ही झाडं काहीच कामाची नाही आहेत. पण शक्यतोवर एप्रिल-मे महिन्यामध्ये जर तुम्ही प्लॉटमध्ये अशी झाडं असेल तर काढू नका. जूनमध्ये पाऊस एकदा पडल्यानंतर जर काढलं तर चालतील. हे नर फुलांचं वैशिष्ट्य की ज्याला देठ येऊन त्या ठिकाणी हे फूल जे आहे ते लांब आपल्याला येतं. तोऱ्यात फुलं येतात. हां, तोऱ्यात फुलं येतात. पण हे गुसके, आणि हे प्रमाण याची कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही कधीच. पण जर थोडंसं काय म्हणतात त्याला, नीतिमत्तेचा हा प्रश्न आहे. जर थोडीशी नीतिमत्ता चांगली ठेवून जर 15 नंबरचं रोप तयार केलं तर हे प्रमाण खूप कमी निघतं, करता येतं. पण तरी गॅरंटी नाही देऊ शकत. म्हणजे हे रोपं देताना मी सुद्धा इथे गॅरंटी दिली नव्हती, पण फार क्वचित प्रमाण दिसतंय मला. कारण आता फ्लावरिंग स्टार्ट झालेली आहे. साधारणतः 5000मध्ये 200 झाडं, म्हणजे 1% प्रमाण नाही आहे. इथे एक 3रं झाड. 50 एक असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. अजून 50 आले तरी चालतील. 200, 250, 500 झाडांपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. मस्त प्लॉट आहे. का बोलवलं मला घाई करून? यांनी काही कळायला मार्ग नाही मला. हा, शेड्यूल बंद झाला सगळं. आम्हाला काही सुचून नाही राहिलं काय करा नेमकं. शेड्यूल बंद झाला. शेड्यूल प्रमाण चालू सगळं. बस काय, अहो सुंदर आहे ना. मला सांग, गरजच नाही. इतका परफेक्ट प्लॉट चालू आहे. शेड्यूल फॉलो करता करता आम्ही स्टॉप झालो. आता नेमकं काय करायचं? शेड्यूल मध्ये ज्या दिवशी जे काम सांगितलंय ते काम करून टाकायचं, बस. बाकी काहीच नाही, काहीच गरज नाही. हा व्हायरसचा प्रॉब्लेम आहे, हा आपण रिपेअर करू शकतो. अप्सिल OSA घे 30 ते 40 मिली, फॉलिबियॉन घे 40 मिली, अरेना गोल्ड घे 50 ग्राम, आणि सुपर कॉन्फिडर. हॅलो. हा प्रॉब्लेम जो आहे हा सगळ्यात जास्त क्रिटिकल प्रॉब्लेम असतो जिथे कॅनोपी कमी असते. आता या ठिकाणी वरून डायरेक्ट सनलाईट जात आहे, कॅनोपी कमी आहे, तर बर्निंग झालं, फूल जे आहे ते पूर्णपणे जळालं. ठीक आहे, हे या झाडामुळे म्हणजे कॅनोपी कमी आहे. तेच याच्या बाजूच्या झाडावर जर आपण आलो तर तुम्हाला एकदम मिरॅकल दिसेल बघा. आहे का? म्हणजे कॅनोपी पपईच्या झाडामध्ये अर्ली लागवड जर असेल जानेवारीमध्ये तर फार गरजेची. ती कॅनोपी ज्या साईडला बुरू पाय होता टाकवा, तो त्या साईडला आला नाही. एक्सलंट प्लॉट आहे, सुंदर प्लॉट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. माती लावायला काहीच हरकत नाही तुम्हाला.
तुम्हाला आता फक्त अजून एक काम मी सांगतो, नीट लक्ष द्या फक्त हा. सेंटरला 2 लाईनी निवडा. त्याला आपल्याला थोडीशी हाईट जी आहे ना आपल्याला अजून थांबवायची. ही जी हाईट आहे म्हणजे इथे स्टॉप होऊन जायला पाहिजे ही हाईट. आता एक 15-20 दिवस ही हाईट अशीच थांबली जर राहिली तर आपल्याला सेटिंग खूप चांगली मिळेल. तर याला काय करायचं, सेंटरच्या 2 लाईनी घ्या, चमत्कार घ्या 30 मिली, झकास गोल्ड साधारणतः एक 5 मिली प्रतिपंप आणि स्टिकर. जर उद्या परवा पाऊस झाला तर एखादं साधं बुरशीनाशक घेतलं तरी चालेल. कस्टोडिया घ्या किंवा नेटिव्ह घेतलं 10-12 ग्राम ते चालेल, किंवा साप पावडर घेतलं 50 ग्राम तेही चालेल. आणि पहिले ना फक्त 2-3 लाईनी फवारा. चमत्कार याच्यामुळे की जर समजा पाऊस पडून गेला आणि लगेच ऊन पडलं तर सीसी झाडाच्या पानाला शॉक करू शकतं थोडंसं. तर ते आपल्याला किती शॉक होतं तेवढं बघायचं. जरी पान लूज झालं तर थोडे दिवस होईल, ते 2 दिवस, 24 तास, 48 तास, आणि झाड स्टॉप झालं मग नंतर परत फ्रेश झालं की मग आपण पूर्ण प्लॉटला हा स्प्रे रिपीट करू. हाईट आपल्याला थांबवायची, हा पहिला पर्याय. किंवा मग दुसरा सोपा पर्याय काय, आता आपली टूथपिक असते ना त्याच साईजची काडी घ्यायची आहे आणि ती काडी आपल्याला आता खोसायची आहे. ही ह्या साईजची काडी, बिलकुल एवढी जाड असलेली काडी, एवढी काडी आपल्याला लागेल, एवढी काडी. आणि ही बरोबर ह्या अंतरावर इथे सेंटरला खोसून द्यायची. साधी टूथपिक जरी घेतली ना आपली तरी चालेल, दात कोरणी, ती थोडीशी बाहेर निघणार नाही तिकडे वाटल्यास पण चालेल बरं का. 2-3 इंच वर सर, बस एवढंच. हे अंतर 1.5-2 इंच, हा 2 इंच जमिनीपासून, म्हणजे आपल्याला हाईट थांबेल, काही काळासाठी हाईट थांबेल. आणि ही जी फ्लावरिंग आहे ना ही पूर्ण सेट होईल. आपल्याला जर याच्यात 20-25 जरी फुलं सेट होऊन गेले, पुढचे 20-25-50 फळं पाहिजे आपल्याला, बस, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आता हा पिरियड जो पुढचे 40 दिवस खूप महत्वाचे आहेत. मे तर जास्त महत्वाचा आहे. मे पर्यंत याची हाईट एवढीच राहिली पाहिजे, फार तर फार अर्धा फूट. पावसाळ्यात तो ऐकणार नाही कोणाचं, त्यावेळेस तो दनादन बाहेर, तोपर्यंत याला आपल्याला हाईट दाबायची. खालून आता शेड्यूलनुसार एकदम तंतोतंत चालू आहे, काहीच गडबड गोंधळ नाही. 052-34 वगैरे सुरू झालं. आता 052-34 राहिलं. आता काय गेलंय, 12-61 गेलंय का मग? नाही, आता 13-40-13 गेलंय, नाही जाईल. जाईल अजून, ठीक आहे. 13-40-13, त्याच्यानंतर 12-61 असेल, मग 052-34 असेल. हा आता सगळेच म्हणजे अमृत किट आणि 13-40-13 ठीक शेड्यूलवर आलेला आहे. ठीक आहे. अमृत किट आधी सोडायचं, मागून 13-40-13 सोडायचं. हा ठीक आहे. हे जर कॅरेक्टर मिळालं ना प्रत्येक शेतकऱ्याला, मी तुम्हाला सांगतो, हा जो 1 फुटाचा गॅप आहे इथे 8 ते 9 फळ होतील आणि याच्यात 8 ते 9 फळ होतील. हे 20-25 फळ डायरेक्ट 2 किलोचे असतात सुरुवातीचे. हा माल जर सेट झाला तर 40 किलोचा माल सेट होतो पहिला. जसं जसं झाड वर जाईल फळाची साईज छोटी होत जाईल. त्यामुळे खालचं सेटिंगने ड्रॉप झालं पाहिजे. आणि दुसरा फायदा काय होतो, खालचं जर सेटिंग झालं तर झाडाची हाईट ऑटोमॅटिक थांबते, आणि ते जर नाही झालं तर झाड वरती पडतं. म्हणून आपल्याला खालचं सेटिंग अतिशय, हे सेटिंग आपल्याला गळू द्यायचं नाही. आता माझा साहेब हे जर सेटिंग झालं तर हे हार्वेस्टिंगला केव्हा येईल? ऑगस्टला आपली बोवणी होईल. अरे बापरे, ऑगस्टला बोवणी झाली की 20 रुपये 25 रुपये. ऑगस्ट एंडिंगला. हा ऑगस्ट एंडिंगला. त्याच्या वरचा जानेवारीची लागवड आहे आपली. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माल चालू होईल. हा फेब्रुवारी 10 फेब्रुवारीची ना, सप्टेंबर मध्ये चालू होईल माल. मग सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने एकदम बेस्ट आहे. यावर्षी तर मार्च पर्यंत रेट होता, फेब्रुवारी आंबा आला आणि रेट डाऊन झाला. काय मास्टर लोक झाले बोय, खरंच सल्यूट केलं पाहिजे तुम्हाला. काय प्लॉट बनवले तुम्ही. हा का बरं बोलवलं तुम्ही मला आज? सर हाईट कमी वाटली. उलट फार नशिबाने तुम्ही याला जितका इथं त्याला देवाला सांगा की अजून 1 महिना असंच थांब म्हणा, वाढायला नाही पाहिजे. आपल्याला कापूस नाही करायचा 10 फुटाचा. नाही दादा ना, माझा प्लॉट एकाच दिवसची लागवड आहे समजा. आत्ताच्या कंडिशनला जर तुमच्या दोघांची तुलना जर मी केली तिघांची तर तुम्ही बेस्ट आहे, कारण हाईट कमी आहे. आपल्याला कमी हाईट पाहिजे, याच्याने बुंदा बनेल चांगला. हवेच्या ना पूर्ण झाड हे झाले होते ना, तर मुळात तुटल्या होत्या काही. आत्मविश्वास कमी. काय प्लॉट तुमचे राव, तुम्ही तर बिलकुल मला काही विनाकारण त्रास दिला तुम्ही मला आज. हा सुंदर आहे प्लॉट, एकदम काहीच टेन्शन नाही प्लॉटची. फ्लावरिंग मस्त चालू. अहो ह्या गुडघ्यापर्यंत त्याला फ्लावरिंग सुरू झाली आहे. याला तर सांगायचं असंच पान आलं पाहिजे, एवढं एवढं असं, बिलकुल हळूहळू. अजिबात त्याला वाढवायच्या नादी लागू नका तुम्ही. हा छान, बेस्ट. तुम्हाला इथे तुम्ही आता लिओसिन जे बाकीचे लोक करतील ते करायची गरज नाही, काडी टोचायची गरज नाही. तुमचा प्लॉट ऑलरेडी बुटका आहे आणि हा असाच पाहिजे. हा याची हाईट मापात आहे, त्यामुळे याची हाईट वाढवण्याचा प्रयत्न करू नका. असे झाड किती दिसत आहे? अशी साहेब आता 10-12 पाहिली. ठीक आहे, हरकत नाही. टोटल झाड किती आपले? आपली 2600. 2600. आता यांचं नाव, तुमचं नाव सांगा मला. निरंजन विनायक पाटील.
निरंजन पाटील, हां गुड. निरंजन पाटलांच्या प्लॉटमध्ये आपण आता आहोत आणि जमीन जर तुम्ही बघितली तर थोडंसं आपण असं उंचावर माळ रानावर आहोत. मध्यम हलकी जमीन आहे, खूप भारी नाही आणि खूप हलकी नाही. आणि लागवडीची तारीख काय? 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी. फक्त आत्मविश्वासाचे कमी आहे शेतकऱ्याकडे, बाकी काहीच नाही. मागच्या वेळेसही आलो, आत्मविश्वास वीक होता. आताही घाबरून, झाडाची हाईट कमी आहे पण एकदम परफेक्ट हाईट आहे. आणि ह्या हाईटला आता फ्लावरिंग सुरू झालेलं आहे. जस्ट फ्लावरिंग जे आता हे फ्लावरिंग यायला सुरुवात झालेली आहे. या हाईटला फ्लावरिंग यायला लागली म्हणजे पहिल्या साधारणतः ह्या लेवलला तुम्ही धरा, माझ्या हाईट 6 फूट आहे, 5 ते 5.5 लेवलला फुटापर्यंत आपल्याला जर 15-20 फळांचं सेटिंग मिळून गेलं तर पहिलं फळ पपईला येणार आहे हे साधारण 1.5-2 किलोच्या पुढे असतं. म्हणजे तो 30 ते 40 किलोचा माल आपल्याला होतो. आपलं टार्गेट एका झाडावर 1 क्विंटलचं आहे, पण 50-60 किलो पण आलं ॲव्हरेज सगळं तरी भरपूर आहे. त्यातलं 20-25 किलोचं आत्ता पुढच्या 30 ते 40 दिवसात काम होणार आहे. आता काय काळजी घ्यायची, फक्त ही जी कॅनोपी आहे ही मेंटेन राहील, आजूबाजूच्या तागमुळे थंडावा मेंटेन राहील. जसं आता हे ह्या झाडाला हा परफेक्ट आहे, हा कशी बरोबर याला भिंत तयार झाली आहे का नाही, म्हणून हे झाड शाबूत आहे. हे नसतं तर हे टकलं झालं असं झाड. आलं का? ही भिंत असल्यामुळे हे झाड शाबूत आहे, ही भिंत असल्यामुळे हे झाड शाबूत आहे. याचं फ्लावरिंग फक्त चालू राहिलं पाहिजे आणि हाईट ह्याच पद्धतीने हळूहळू वाढली पाहिजे. पाणी भरपूर द्या, लॅटरल थोडीशी आणखी सरकवता आली तरी सरकवा. बेड तुम्हाला वाढवायचा असेल अजून तुम्ही वाढवू शकता, माती लावायची असेल लावून घ्या. मध्ये काय प्रॅक्टिस करायची करून घ्या. 15 मे नंतर एकदा तुमचं म्हणजे पावसाची जाऊ लागली की आपल्याला मधलं सगळं कार्यक्रम आपला बंद. आता तुम्हाला काय माती लावायची, काय बेड बनवायची, रोटेटर आणलं बिलकुल बिलकुल काहीच वांधा नाही, आणू शकता तुम्ही आता. आणि सर असे शॉकनं झाडं 30-35 झाडं गेले सर. ठीक आहे, आता याला काही इलाज नाही. म्हणजे हे तुम्ही असं समजा की अगदी नगण्य प्रमाण आहे, कारण तुम्ही डायरेक्ट उंचावर आहे. म्हणजे आपण डायरेक्ट शेकोटीजवळ बसलेलो असं समजा. जे बसके झाड आहेत किंवा आजूबाजूला टप्पे पडलेले आहेत, हवा अडवली जाते, ही म्हणजे कशी सगळीकडनं हवा कुठल्याही दिशेने हवा येऊ, आपल्याकडे इथे त्रास होणार. असा एकदम वाड्याचा प्रॉब्लेम 4-5 लोक आला इथे आमच्या इथे. काही प्रॉब्लेम माझ्या नाही. प्लॉट मध्ये जास्त आहेत हे असे झाडं, म्हणजे 40 झाडं काढले मी अशी. त्याला 2-3 कारण आहेत. एक तर उंचावर असणं, थोडीशी जमिनीचा पोत जो आहे तो इतर लोकांच्या मानाने. आता मी जसं पंकज भाऊंच्या शेतात गेलो, एकही झाड नाही. कारण का हे सुद्धा म्हणजे बोरू सुद्धा पपईच्या वर आहे तिथे. कॅनोपी असल्यामुळे नॅचरली म्हणजे ताकद असल्यामुळे काय होतं की झाड थोडंसं त्याची ताकद जी आहे, प्रतिकार शक्ती जी आहे ती जास्त होते. थोडंसं आपल्या याच्यात हे होतं आणि थोडंसं मेंढीचं खत पण गरम पडतं काही ठिकाणी, त्याच्यामुळे पण होऊ शकतं. पण मेजर कारण याला हिट स्ट्रोक आहे, बाकी काही नाही. आता तुम्हाला असं वाटतं की हे झाड पण तसं पाहिलं ना, जर उद्या परवा पाऊस पडला तर सुधरून जाईल हे झाड सुद्धा. हा, त्याला नवीन शेंडा येईल. आता याला फक्त नॅचरल पाणी जे तेच याला वाचवू शकतं. आपण किती त्याला प्रयत्न केला, कारण दिवसभरचा टाइम पाऊस पडला की वातावरण चेंज होईल, वातावरण चेंज झालं तर ते होईल. पण नाही जरी झालं तरी काय असं मला चिंतेसारखं वाटतं. त्या पावसात आमची जास्त झाडं खराब झाली. अहो यांचा आता पूर्ण झोपला होता. यांनी मला फोटो टाकले, मी बघितलं, मी डोक्याला हात लावला, म्हटलं गेलं सगळं. कारण विदर्भात काही चांगलं करायला जावं की लगेच बघा ना, आता ही जी सेटिंग येईल ना ही फक्त आपल्याला टिकवायची आहे आणि ही याच्यामुळे टिकेल. मे महिना पूर्ण आपल्याला 30 दिवसात ही टिकेल. हे नराचं दुसरं झाड दिसलं मला, दुसरं आणि तिसरं झाड दिसलं. असे किती मोजलेत काय अंदाज? 40-50 आले, अजून 100 आले तरी काही अडचण नाही. आम्हाला असं वाटतं तुमचं प्लॉट खूपच चांगला आहे. हे असंच आहे मग ते. असे आहेत सर. हा ठीक आहे. त्याला तो माशी असे किती झाड आहेत? सर 2-3 झाडं दिसले असे. बरं, आता मागची फवारणी काय झाली? उलाला झाली, अपशील झाला आणि त्याच्यासोबत इसा बियाणं होतं. ठीक आहे. बरं, आणि खालून 13-40-13 झालंय का नाही बाकी अजून? नाही, 13-40-13 बाकी आहे सर. ठीक आहे. मायक्रोडिल आणि हे झालं, कॅलनेट आणि मायक्रोडिल झालं. ठीक आहे. आता जो पुढचा डोस आहे तो बरोबर ठरलेल्या शेड्यूल प्रमाणे चालू ठेवा. हा, त्यात मागे पुढचे 40-50 दिवस एकदा पाऊस पडला ना मग तुम्ही थोडं मागे पुढे झालं चालतील, कारण तोपर्यंत तुमचं सेटिंग होऊन जाईल. तोपर्यंत शेड्यूलला बिलकुल बायपास नका होऊ देऊ. आता एक थोडासा प्रयोग म्हणून तुम्हाला तुमच्याकडे पंकज भाऊ तुमच्याकडे गरज पडेल आपल्याला. काय आहे का थोडा दगड घेता? तशी तर हाताने पण चालली जाते ती. बस गेले की जमाडी खड्डा करा थोडा. नाही, काही गरज नाही. बस ह्या लेवल आली इकडनं बाहेर, ह्या लेवलने जमीन लेवलच्या वर 2 1 इंच 2 इंच ह्या लेवल. आता तुम्ही ना हे झाड लक्षात ठेवा, याचं मार्किंग करून ठेवा. तुम्हाला काय फरक वाटतो का मला पर्सनली फोन करून सांगा.
बर, आता तुम्ही एक काम करा, याला काय करायचं, रिडोमिल गोल्ड 50 ग्राम, ह्युमॉल गोल्ड घे 50 ग्राम, डॉक्टर प्लस पण घे 50 ग्राम, आणि त्याचं ड्रेंचिंग कर. पाणी कमी, थोडं पाणी वाढवा तुम्ही. मागच्या वेळेस पहिल्यांदा आलो तेव्हा खूप पाणी होतं तुमचं. साहेब पाणी 2-2 तास चालू आहे आता. म्हणजे कालच आज लाईट नसल्याच्यानं पाणी दिलं नाही. ठीक आहे. तिसऱ्या दिवशी चालू आहे साहेब आता प्रत्येकाला. नाही, आमचं रोज चालू आहे आता. मग रोज लाईन आहे काय? रोज नाही, म्हणजे लाईन हे जे औषध आता हे देतील ना, तुम्ही फक्त अशी जी झाड 5-50 झाड, एक 4-5 पंपाचं औषध बनवायचं, त्याचं खाली पाणी पण टाकायचं आणि फवारणी पण करायची त्याच पंपाने. म्हणजे थोडंसं दाट करून खाली डायरेक्ट नोजल इथे लावला, नोजल बारीक बारीकच ठेवायचा, डायरेक्ट खोडाजवळ लावायचा, तो पाणी तिथे जाईल आणि वरून स्प्रे पण करून घ्यायचा. आणि पाणी भरपूर द्या. आता तुम्हाला 1 महिना फक्त पाण्याची खूप गरज आहे. काहीच अडचण नाही. तुम्ही यांनी तुमचं नाही, यांचं तुम्ही डेली दिलं तरी चालेल. हा, तुम्हाला काही अडचण नाही, तुम्ही थांबवलं तरी चालेल पाणी. हा, फक्त तेवढं एक काम, झाडं जाऊन राहिले त्याच्यावर काही हीच उपाययोजना जी मी सांगितली ती शॉकसाठीच आहे, फवारणी आणि ड्रेंचिंग. बाकी वरून फवारणी, अरेना गोल्ड वगैरे जे शेड्यूल नुसार आहे ते झालेलं आहे ना. आता मला तुमच्या प्लॉटमध्ये असं काहीच प्रॉब्लेमॅटिक वाटत नाही की जे आपलं करायला पाहिजे. सगळं ओके आहे. नाही, आता बुरशीनाशक आणि ते ह्युमॉल गोल्ड दिलं मी, ड्रिपनं सोडलं, ते ड्रेंचिंग झालं नाही. ते कोणतं बुरशीनाशक? रोको. कशासाठी? ते मला वाटलं साहेब बुरशीचा काही प्रॉब्लेम आहे. नाही नाही, असं काही करूच नका ना, विनाकारण खर्च काय वाढतं. हे पर्टिक्युलर तेवढं, आणि ह्या दिवसात बुरशी वाढणारच नाही. हे सगळं हिटमुळे, बाकी याला दुसरं काही. तुम्ही आता याचं झाड उपटून काढलं ना, याचं मूळ टकाटक दिसेल तुम्हाला. ते जे झाड आहेत त्याचं मग गरजच नाही. हे फक्त आपण काय करतोय, म्हणजे एखादं मला इंजेक्शन लावून द्या, सलाईन लावून द्या, बस एवढंच आहे. आलं का लक्षात? हा, बस. म्हणजे मेंटली तुमचं समाधान आहे. ह्या झाडाला फक्त हिटचा शॉक, बाकी काहीच नाही. कारण बाकीचे झाड सगळे 97-98% झाडं चांगले. 1-2% झाडांना कसा रोग येतो तेव्हा सगळे काही आवश्यकता म्हणजे तो रिकामा खर्च करू नका. त्याच्याऐवजी तुम्हाला जर वाटलं बरं का उन्हाचं, तर प्रत्येक शेतकऱ्याला काय सांगायचं, तुम्ही ग्रीन मिरॅकल आणि अपसील याचा अल्टरनेट स्प्रे घ्या. आठवड्यातनं 2 वेळा घेतला गेला चालेल, तो खर्च करा वाटत, पण हा रिकामा खर्च नका करू. कॉन्सोची ड्रिंचिंग देता आली नुसतं प्लेन तरी चालेल, त्याच्याने ग्रीनरी मेंटेन राहील. अशा जमिनीमध्ये कॉन्सो आणि व्हॅमिझोन, बस गुळ थोडंसं भिजून ते सोडून द्या, त्याच्याने ग्रीनरीला मेंटेन होईल. तुम्हाला काळ्या जमिनीत गरज नाही, तुमच्या जमिनीत, यांच्या ह्या जमिनीचं उदाहरण चालेल. तिथं सुद्धा पाऊस सुरू झाल्याच्या आधी आपण प्रत्येक प्लॉटला ट्रायकोडर्मा 2-2 किलो सोडून देणार आहे, सुरू होण्याच्या आधी. तोपर्यंत आपल्याला आता फंगीसाईडची काहीही आवश्यकता नाही. क्लोरोसायपर वापरायचं नाही, डेंटोसो वापरायचं नाही, थायमेथॅक्झम वापरायचं नाही. पाऊस पडायच्या आधी या सगळ्या प्लॉटला NX जे आहे नवीन हुमनासूर 500 ग्राम प्रति एकर फक्त सोडून देऊ. हुमनी टर्माइट्स काहीच येणार नाही. आणि ट्रायकोडर्मा 2 किलो सोडून देऊ. म्हणजे 6-7 महिने बघायचंच काम नाही. जीवाणू सगळं बॅक्टेरिया. हा, आता आपल्याला ही फ्लावरिंग सुरू झालेली आहे. तर थोडंसं आपल्याला झाड स्टॉप करायचंय ह्या लेवलला. इथे दगड घ्यायचा असा थोडासा आणि ह्या लेवलला खुसून द्यायची काडी. हा, प्रत्येक ठिकाणी कोणती पण दिशा झाली, इकडून झाले इकडून झाले, सेंटर बरोबर पाहिजे. जमिनीपासून 1-1.5 इंच वरती काडी घालून द्या, कारण हे जे इकडची हाईट वाढते ना, ही थोडीशी स्टॉप करावी लागेल. बाकी मग याला फवारणी वगैरे सगळं शेड्यूल प्रमाणे चालू आहे का? नाही ना, अजून नाही. 20 मे नंतर, 20 मे नंतर आपल्याला डायरेक्ट काढून टाकायचं. काही अडचण नाही, काय अडचण नाही. कापून टाकायचा, कापला की विषय समजा. हा, छाटणी केली, ठीक आहे. नसती केली तरी चाललीस, केली तरी काय हरकत नाही. तुम्हालाही माती लावायची, लावून घ्या. आता जर बेड बनवायचं असेल, थोडंसं कमी जास्त झालेलं आहे ना, नंतर आपल्याला काहीच करता येणार नाही पावसाळ्यात. हा, जे काही माती लावायची ते आता लावून घ्या. एक लक्षात ठेवा सगळ्यांनी बरं का, तुम्ही जेवढे हे असे पानं झाले, जेव्हा पण तुमच्या बागेत असे पानं दिसतील, एकही पान बागेत ठेवायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे पपईतलं. हा, जसे आणि शक्यतो जेव्हा कॅनोपी मॅच होते ना, त्यावेळेस हे पानं खूप होतात. 4-5 माणसं लावायचे, सगळे गोळा करायचे आणि बाहेर टाकायचे, तरी प्लॉट आपला जास्त दिवस चालू शकेल. हा काय प्रकार आहे? हा बऱ्याच झाडाला होऊन राहिला. हे ना थोडंसं नाही खाल्ली आहे स्किन सुरुवातीच्या स्टेजला किड्याने. हा, ते सुरुवातीच्या स्टेजला खाल्ली ते. हो, छान झाला. पण ह्या प्लॉटची जी कंडिशन आहे पाटील साहेब, ती सुरुवातीला जी आपण बघितली
तो आता म्हणजे डायरेक्ट काय म्हणता येईल आपल्याला खालून पहिल्या 10 मध्ये आलेला आहे. त्या पद्धतीने चालू. फक्त थोडस आता कारण आमचा भाऊ ना चुलत भाऊ आता हा 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 याची काय कंडिशन आहे, याच्यावर भरपूर शेती आहे, त्यामुळे जरा दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष खूपच होते. हा हा. पण त्यांनी बेड वगैरे बनवले वाटतं नंतर. आता परत थोडस बेड बनवून घेतलं ना, काही अडचण नाही त्यांना. पाणी वगैरे मेंटेन केलंय. त्यावेळेस सिंगल लॅटरल होती. बरं, याला फर्टिगेशन चालू आहे का पाटील साहेब व्यवस्थित? आता जे आपलं शेड्यूलचं आहे ना त्यानुसार चालू आहे ना? चालू आहे, ठीक आहे. 05234 100 ग्राम ह्या प्लॉटला पर्टिक्युलर आहे. जकास गोल्ड 5 ml आणि अरेना गोल्ड देऊ शकतो 25-30 ग्राम पर्यंत दे बस. ठीक आहे, एवढा स्प्रे इथे दे. काही गरज नाही कीटकनाशकाची. बेड यांना बनवून घ्यायला लावा अजून. आणि थोडंसं आत्ता गरज नाही वाटत लगेच, पण थोडं हाईट स्टॉप करण्यासाठी आपण सगळेजण जेव्हा आता सगळे शेवटी बसू त्यावेळेस आपण शेवटच्या शेतामध्ये करू. तसं मी यांच्या समोर काही लोकांना करून दाखवलं. थोडीशी आता ही जी ना पोयटा माती, थोडीशी ह्या मातीमध्ये थोडीशी ती ग्रीप घेईल. जर उद्या परवा पाऊस पडला तर एकदम सुटतील. हे प्लॉट यांचा झाला, पंकज भाऊंचा प्लॉट झाला, काळ्या मातीतले प्लॉट झाले, सुटतील. आता काही वाटत नाही गरज, कारण हाईट जी आहे ती मापात आहे. फ्लावरिंग जस्ट स्टार्ट झालेली आहे. काळोखी अतिशय सुंदर आहे. व्हायरसचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. हा, म्हणजे चिंता करण्यासारखं कारण नाही काही. थोडं मशागत झाली ना, हे बेड वगैरे आणखी थोडे फोडपाड करून थोडंसं जवळ झाला. बेड यांचा थोडा उभा झाला. आता कसं आहे, तो पसरून गेलेला आहे. मध्ये छोट्या ट्रॅक्टरने बेड करून घेतला तर बेस्ट राहील. अजून बाकी काही मला अडचणीचं वाटत नाही. सुंदर एकदम. मी परत तुम्हाला तो प्रयोग अजून एकदा इथे थोडंसं दाखवतो. आता हे झाडाकडे आपण बघतोय. हा, याचं सेटिंग अतिशय सुंदर सुरू झालेलं आहे. हे सेटिंग आपल्याला हा जो पट्टा आहे एवढा, आता हा एकदम इम्पॉर्टंट आहे. ह्या पट्ट्यामध्ये प्रत्येक 1.5-2 इंचाला सेटिंग होणार आहे. म्हणजे इथे 20 ते 25 फळं सेट होणार. पण हे जे आपल्याला दिसतंय हे कशामुळे दिसतं माहिती आहे का? हे जर आपण काढून टाकलं, मुद्दामून मी हे तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो. आता तुम्ही फक्त इमॅजिन करा की हे झाड जर असं असतं तर हे सगळं फुल तुमचं बर्न होऊन गेलं असं, जळून गेलं असं. म्हणजे आज जे आपल्याला ह्या झाडाला हे सेटिंग दिसतंय हे ह्या संरक्षणामुळे दिसतंय. हा जो यल टाईप संरक्षण आपण याला इथे पुरवला. ठीक आहे, प्लॉट सगळ्यांच्या प्रतिमेत, प्रत्येकाच्या प्लॉटच्या सिच्युएशननुसार आपल्याला आता फक्त 99% ठिकाणी झाडाला स्टॉप करायचं आहे. बाकी तुमच्याकडे व्हायरसचं फार चिंता आहे किंवा नर झाडांची चिंता आहे का फुलं नाही आहे, ही कुठलीही अडचण नाही आहे. 1 महिना पुढचा ह्याच लेवलला प्लॉट कसा राहील हे आपल्याला बघायचं. प्लॉटची हाईट ॲज इट इज स्टॉप झाली पाहिजे. आता आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला काय करायचं, काडी. पाटील साहेब, आता तुमच्या प्रत्येक झाडाला आपल्याला काडी लावायची. कारण की इथे आता जमीन हे तुमचे आता सगळे म्हणजे भारी क्षेत्रवाले जे लोक आहेत, तुमची झाली, पंकज भाऊंचे प्लॉट झाला, यांच्याही प्लॉटची हीच पोझिशन आहे. आता ह्या स्टेजला हा अजून एक काम तुम्हाला मी मागे पण बोललोय की आपल्याला हे तेच पान, हे असे, हे तर छोटं पान आहे कोवळं सुरुवातीत, पण असे जेव्हा मोठे झाल्यावर पान, हे सगळ्यात मेन काम आहे बरं. हे ठेवायचेच नाही शेतामध्ये. एक गोटा मिळेल का बघा बरं, दगड आहे का? हां, बस ह्या लेवलला साधारणतः झालं. इकडे काडी आली. आता हे काडी लावणं का गरजेचं आहे मी तुम्हाला याचं कारण सांगितलं, परत एकदा सांगतो. हे जे आहे ना, ही जी वरची साल आहे, या सालीमधनं सगळं अन्न जे आहे हे वरती जातं मुळाद्वारे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जो नळ आहे त्या नळातनं सगळं अन्न खाली जातं. आता काय होईल, ही अगदी 1-1.5 mm ची काडी जेव्हा आपण टोचतो तर काही प्रमाणात हे बाहेरचा नळ म्हणजे आउटगोईंगचा नळ आणि इनकमिंगचा नळ हा काही प्रमाणात डॅमेज होतो किंवा ब्लॉक होतो, बंद होतो. आणि तो बंद झाला की याची हाईट थोड्या काळासाठी थांबते. आता मग नंतर काय होईल, तुमच्या बऱ्याचदा असं लक्षात आलं असेल, कधी कधी काय होतं, आपण एखाद्या झाडाला तार बांधलेला असतो, मग झाडाचं जसं वायू वाढतं तो ताल त्या सालीतच घुसून म्हणजे दिसत पण नाही, मर्ज होऊन जातं. तशी ही काडी काही दिवसांनी ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये मर्ज होऊन जाईल, डायव्हर्ट करून घेईल. झाड जे आहे त्याचा रस्ता बदलून घेईल, साल जे सेल जी तिथली त्याचा रस्ता बदलून घेईल. या स्टेजला झाडाला जैसे ते स्टेप स्टॉप केला आपण की ही जी सगळी फ्लावरिंग आहे, ही सगळी फ्लावरिंग आपली सेट होईल. आता इथे जर आपण बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे हे 8 ते 10 फळांचा हा फुटाभरचा रस्ता आहे.
आणि पहिलं जे सेट होणार आहेत 20-25 फळं, प्रत्येकाने लक्षात ठेवा तुमच्या झाडावरचे पहिले 25 फुलं हे टिकले पाहिजे, त्यातले 90% तरी टिकले पाहिजे. ते टिकले की तुमचा 40 किलो माल तयार झाला 20-25 फुलांमध्येच, आणि तोच सगळ्यात मेन माल आहे. नंतरचा माल आपल्याला मग 20-25 किलो मिळाला, 40 किलो मिळाला तरी भरपूर आहे. आता जसं आपण रस्त्याने एक पपई बघितली, वरती डायरेक्ट 50-60 फळं लागलेले आहेत, ते 1.25 किलोचेच आहे. आताच ना केळीच्या बाजूला दाखवलं ना मला, हां त्यांची ते तिथे फळं भरपूर आहेत, पण ते अर्धा किलो 1 किलोचं आहे. हा माल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि हा आपल्याला सेट करायचा. ठीक आहे, हा सांभाळायचा. आणि यापुढे म्हणजे हे जे पिकं आहेत, आपण पपई असेल, केळी असेल, ही जी आर्ली लागवड आपण करतो, हा जर मंत्र आपण नसता वापरला तर हे तुम्हाला काहीच दिसलं नसतं आज. हा हे आहे म्हणून तुमचे इतके टवटवीत झाड आहेत. आणि तुम्ही अगदी तंतोतंत केलं ते बिलकुल पश्चिम दिशा, आता सूर्य इकडे मावळतो त्या दिशेने भिंत आहे आणि त्यामुळे झाड अतिशय सिक्युअर आहे. फक्त आपल्याला हाईट थांबवायची. अजून एक काम आपण करू शकतो, खास करून तुमच्या आणि तुमच्या प्लॉटमध्ये. मी प्रत्येकाला वेगळं वेगळं सांगतोय. बरेचसे शेतकरी प्रश्न विचारतात पाणी किती देऊ. मी आता त्याचं उदाहरण यांना दिलं. हां, पाणी किती देऊ. आता पाणी किती देऊ हे याचं उत्तरच नाही. याचं उत्तर एकच आहे, जेव्हा शेतात गेल्यावर कळेल. यांना सांगितलं मी 3 दिवसांनी पाणी द्या, ठीक आहे, ते कुठे गेले आपले. यांना सांगितलं रोज पाणी द्या 2 तास. तुम्हाला मी सांगेल तुम्ही 3 दिवसांनी पाणी द्या. यांच्या शेतात गेल्यावर कदाचित मी रोज सांगेल हे रोज पाणी द्या. डिपेंड आहे. आता तुम्ही तुमच्या शेताचं आणि इथे तुलना आल्यावर तुम्हाला काय वाटतं, काय झाड आहे एवढा. आत्ता तुम्ही पुढे त्यांच्यापेक्षा ही हाईट ही जर अजून अर्धा फूट कमी असती ना तर मग हे पुढे होते. मग तुम्हाला निसर्गाने नॅचरली तिथे ठेवलंय. आता जेव्हा समजा जर उद्या 3-4 दिवस पाऊस पडला तर हे डायरेक्ट झाड 2-3 फूट सरकत, तुमचं झाड नाही सरकणार. तर तो प्लस पॉईंट आहे. ठीक आहे, तर आपल्याला हाईट थांबवायची आहे यांच्या प्लॉटमध्ये, तुमच्याही प्लॉटमध्ये. आता तुमच्या प्लॉटमध्ये मी तुम्हाला एक प्रयोग तो सांगितला आहे, तो पण तुम्ही इथे करू शकता. चमत्कार 25 ते 30 मिली, 05234 100 ग्राम, झकास गोल्ड 5 मिली. सेंटरच्या 2-3 लाईनी घ्या. मी पूर्ण प्लॉटला याच्यासाठी नाही सांगत आहे. आता ढगाळ असं वातावरण असेल तर काहीच फरक पडणार नाही, एकदम बेस्ट, झाड स्टॉप होऊन जाईल. पण जर टेम्परेचर उद्या लगेच ऊन पडलं तर कदाचित पानं जे ते अशी होऊ शकतात. म्हणून आपण सेंटरच्या 2 लाईनी करून बघू. जर आपल्याला त्याचा इम्पॅक्ट जास्त येत नसेल, पानं अशी जरी झाली तरी ती 48 तासानंतर परत टाईट होतील. पण जर जास्त शॉक बसून गेला तर पानं जळू शकतात. म्हणून मी तुम्हाला 2-3 लाईनींना करायला सांगतो. ठीक आहे, पहिला मुद्दा, जर तुम्ही आता थोडंसं इथे सगळ्या प्लॉटकडे बघितलं, किती झाड आहे ती सगळी 3000, बरोबर. ही जी व्हरायटी ही काही हायब्रिड व्हरायटी नाही. 786 मध्ये हायब्रिड किंवा हायब्रिडवालामध्ये कसं आहे, एका आईबापाचे मुलं हे एका ज्याला आपण म्हणतो एका मातृकंदापासून किंवा एका मेल फिमेल पासून हे तयार झालेले नाही. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मी खरंच सांगतो अतिशय प्रामाणिकपणे, ज्या पद्धतीने आता हा कितवा प्लॉट बघितला आपण, पहिले पंकज भाऊंचा बघितला, यांचा बघितला, यांचा नाही बघितला, यांचा बघितला, यांचा बघितला, 6वा प्लॉट आहे, 7वा प्लॉट आहे. 7व्या प्लॉटमध्ये साधारणतः नरांची जी संख्या आहे ती हायेस्ट साईडला मी 10% पकडतो. 10% तर आता यांच्या याच्यात नाही पाहिलं मी, तर तुमच्या याच्यात 4-5%. परिस्थिती आज अशी आहे ह्या व्हरायटीची, 40-40, 50-50% नर आहेत. तुम्ही कुठलेही प्लांट्स बघा, आम्ही याच्यामध्ये जितकं बेस्ट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय. पण ही जर व्हरायटी एखाद्या चांगल्या ऑर्गनायझेशनच्या हाती लागली असती सुरुवातीला तर या, आणि आजच्या कंडिशनला जर इथे 786 असते तर कदाचित आपण रडलोस. हां, म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये ती दम मारायला तयार नाही. व्हायरसला ते झाले. पण आज इथे आपल्याला काय सॅटिस्फॅक्शन आहे, काय प्लॉट आहे सुंदर, नजर लागेल असा प्लॉट आहे सगळेच. म्हणजे एवढ्या आणि विदर्भात, मी आज विदर्भात उभा आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, जळगावचं आणि विदर्भाचं 40 डिग्री टेम्परेचर इज इक्वल टू पश्चिम महाराष्ट्राचं 50 डिग्री टेम्परेचर. तिकडचं 30 डिग्री आणि आपल्याकडचं 20 डिग्री, हे बरोबर आहे. मी आत्ता परवाच, तुम्ही व्हिडिओ बघा, मी बारामतीचे प्लॉट बघितलेत. बारामतीला म्हणजे सगळे मोठे मोठे शेतकरी आहेत ते, म्हणजे अगदी दादांच्या अगदी जवळचे लोक आहेत, त्यांचे मी टाकलेले व्हिडिओ, ते पण टाकले तुम्ही. त्यांचे प्लॉट सगळे 15 नंबर, 2%, 3%च्यावर नर नाही. सेटिंग अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही इथंच जिंकतो. नाही आता अजूनही पण एक मी म्हणतो की आपण हुशार विद्यार्थ्यांमध्ये सध्या आहोत. आपण अजून काय म्हणतो टेस्टच देतोय, अजून आपली सामायिक झालेली नाही आणि वार्षिक परीक्षा अजून. इंटेलिजंट ग्रुपचं नाव एकदम छान. नाही, आणि जाहीरपणे सांगतो मी,
आता माझ्याकडे बघा इथे किती, 1 शेतकरी, 2, 3 शेतकरी, हे 4, हे 5, हे 6 शेतकरी, हे 7, 8, 9 शेतकरी. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगतो मी, मला 22 वर्ष झाले मी या फील्डमध्ये काम करतोय. वाईट वाटून घेऊ नका, पण शेतकरी हा शेतकऱ्याची सगळ्यात पहिले टांग खिचतो. आणि बांधावाले जे असतात ते जास्त वैरी असतात. पण ह्या गावामध्ये आल्यानंतर जर मी महाराष्ट्रामध्ये असे ग्रुप बनवू शकलो 100, तर महाराष्ट्राचं कल्याण करून टाकेल एवढं मी सांगतो. पण असे ग्रुप मला प्रत्येक गावात बनले पाहिजे. कारण की हे सगळे लोक काय एकमेकाच्या शेतात जातात, एकमेकाला तुम्ही सल्ला देतात. आता आपल्या भाऊंच्या शेतात गेल्यावर त्यांना सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स तेव्हा येतो जेव्हा सगळे लोक जातात आणि त्यांना सांगतात की प्लॉट चांगला आहे. त्यावेळेस ते खुश होतात. त्यांचा नाही, मला आज कोण बोलला आता अजून, हा हेच बोलले, बस आता आज आम्हाला एकदम छान झोप लागेल. खरं म्हणजे हा जो कॉन्फिडन्स आहे, म्हणजे ग्रुपने जेव्हा लोक एकत्र येतात ना, एकजुटीची ताकद फार मोठी आहे. आणि त्या एकजुटीची ताकद मला आज बघायला मिळते. म्हणून मी एवढा पटकन सगळं काम सोडून आलो. तुम्ही थोडे बाजूला झाले ना साहेब, की काही न्यूनगंड तयार होत आमच्या टीम. पण असे ग्रुप महाराष्ट्रात प्रत्येक गावात एक ग्रुप तयार झाला. हा आयडियल ग्रुप आहे. म्हणजे याचं नाव इंटेलिजंट अँड आयडियल फार्मर ग्रुप असं झालं पाहिजे. हुशार आणि आदर्श शेतकरी ग्रुप, असे ग्रुप प्रत्येक गावात तयार व्हावं. त्या दिवशी तो कॉन्फिडन्स येण्याकरताच मी ते ग्रुपचं नाव आधीच ते टाकून दिलं. बरोबर. पंकजची माझी सल्ला झाली की ग्रुपचं नाव काय ठेवायचं बा आपलं. बरोबर. तर त्या दिवशीच, कारण तरी काही बिघडलं नाही पाहिजे ना, आपलं नाही. हुशारच राहिलं पाहिजे आपण. हुशार नाही, राहिलं आणि तर एक चांगलं राहील. तुम्ही एकमेकाच्या प्लॉट मध्ये जातायत, लगेच अडचणी शोधतायत, पण एकदम छान प्लॉट आहे. म्हणजे माझी आज यायची काहीच आवश्यकता नव्हती. हे सुंदर प्लॉट होता आणि प्लॉट अतिशय सुंदर आहेत. शेड्यूलनुसार व्यवस्थित चालू ठेवा, काहीच अडचण नाही. या प्लॉटमध्ये काहीच अडचण नाही आहे. तुम्हाला आत्ता काडी बिडी टाकायचं काहीच काम नाही इथे. काहीच कमी आहे हा व्यवस्थित आहे, कमी नाही, व्यवस्थित आहे. ही कमी नाही. हा एकदा पपई 3-4 महिन्याची झाली की पपईच्या बुंद्याला माती लावायची नाही. हा, मग ते आपल्याला आता ड्राय माती आहे त्यामुळे ठीक आहे, पण जेव्हा पाणी पडेल ती माती सगळ्यात पहिले खोड हे करेल. आता तुम्ही जी लावली असेल ती ठीक, बंद करा. पपईच्या खोडाला माती लावायचीच नाही. जी लावायची ती सुरुवातीला. पण आता ह्या स्टेजला जर मी तुम्हाला एकदम प्रयोगानिशी सांगतो ना, तुम्ही या खोडावर जर माती टाकली, कोरडी जरी माती टाकली इथे, तर सगळ्यात पहिले साल चढेल इमिजिएट. आणि याचं तर लाईव्ह मी आता परवाच्याच व्हिडिओमध्ये केलं आहे. बारामतीचे जे प्लॉट बघितले त्यांनी माती लावली, जिथं माती लागली तिथलं पाणी जास्त, जेव्हा पाणी जास्त होईल तेव्हा तिथे सड सगळ्यात पहिले लागेल. त्यामुळे पपईच्या खोडाला माती लावायची नाही. म्हणजे सर अशी बेडला लावा, तुम्ही बेडला लावा. ते झाड कसंही असू द्या, असं असू द्या, खोडापासून म्हणजे 1 फुटाच्या रिंग मध्ये मोकळच पाहिजे. तुम्ही बाकी बेड वाढवा चालेल, पण खोडाला माती लावायची नाही. बरेचसे लोक पपईमध्ये आपण जे ताग लावायला सांगतो त्या ठिकाणी मक्याची लागवड करतात, पण हे फायदेशीर नाही आहे. कुठल्याच अँगलने मका जो आहे हा पपईच्या उष्ण लाटांपासून संरक्षण करत नाही. त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी इथे दाखवतो. हे नराचं झाड आहे, पण तरीसुद्धा याची जी कळी बघा, ही बर्निंग व्हायला लागून गेलेली आहे ना. तर शक्यतोर नाही, पपईमध्ये उष्णतेपासून पिकाला वाचवण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण दिशेला एल शेपमध्ये ताग लावणं, बस हाच पर्याय. मक्का लावणं हा पर्याय नाही आहे. प्लॉट ओके, मागच्या वेळेपेक्षा खूप चांगला झाला तो. मागच्या वेळेस तर काही राम नव्हता, पण मक्का लावून काय डबल नुकसान होतं. एक तर कस ओढतो हा खूप, आणि हे खादाड पीक आहे, आणि त्याला परत कॉम्पिटिशन नको पाहिजे. त्यावेळेस त्यांना मला मका आठवत नाही, कदाचित लहान असेल खूप. हां, पण ताग सांगितलं नाही ना, नव्हता ना, तेच म्हणतो मी. हां, मी त्यांना ताग लावायला सांगितलं होतं त्यावेळेस इमिजिएट. तुम्ही आता काय करा गौरव भाऊ, ही ड्रीप थोडी बाजूला कर. हा, आणि ही पश्चिम बाजूने इकडनं नेट बांधून टाक. एक ह्या कोपऱ्याला बांध, एक वाटल्यास मिडलला बांध, 2. कारण की आता हा मका निघाला, ही पश्चिमेची हवा जेव्हा सुरू होईल आणि मे महिना आहे, सगळे टकले होतील झाड. म्हणजे त्यावेळेस बोरू का नाही लावला मी सांगून गेल्यावर. सर ते झाड मोठे आली ना, ते लग्न आलं त्याचं त्यानंतर लग्नानंतर त्याच्या म्हणजे हे लावगण 2 बाया 2 लेबरला सांगून त्याला म्हणा असं असं लावायचंय, ते बी आणून द्यायचं होतं. आता तुला त्रास जास्त आहे ना, मे मध्ये खूप त्रास आहे. नाही, बी तर तुम्हाला मला सांगितलं माया बोरू सारखा बोरूच नाही पाहिला मी. नाही, इतका सिस्टमॅटिक हो. हायटेड बरोबर बरोबर तो मॅच झाला. नाही तुमचा आणि पंकज भाऊचा
परफेक्ट लागला वेळेत लागला साहेब. एकदम वेळेत लोकांना वाटलं वेळेत लागला आणि भिंत अशी बनली ती की एकही फुल डॅमेज होणार नाही. किती उन्हामध्ये त्या बुरुच्या जवळ बसले ना तुम्ही, तर तुम्हाला गारच वाटतं. फ्लावरिंग चालू आहे सगळे. बाकी शेड्यूल तरी चालू आहे का व्यवस्थित? चालू आहे ना. बरं, याला आता ड्रेंचिंग काय झाली? ड्रिंचिंग आता ते आपले जे मरलोगासाठी ते रिडुमी गोल डॉक्टर प्लस त्याची झाली. कॅलनेट मायक्रोडील झालं का? नाही 7 दिवस पूर्ण झाले नाही अजून, उशीर आहे आपला. ठीक आहे ठीक आहे, शेड्यूल नुसार चालू ठेवा. इथे अपसील आणि ऑक्सिजनचा स्प्रे प्लेन, एक कीटकनाशक साधं दिलं तर चालेल. अरेना गोल्डची गरज नाही, दिलं तर 20-25 ग्राम घेऊन टाका. तसे आळा आहे ना भरपूर आहे. घेऊन टाका 30 ग्राम घे. त्या साईडला कमी आहे सर, त्या साईडला खूप आहे. जास्त आहे ना. पण तुम्ही पहिले आता विंड ब्रेकची व्यवस्था करा. नाहीतर मग मे महिन्यात आपल्याला म्हणजे आज खूप चांगला आहे प्लॉट, पण तो टाकला होऊन जाईल पूर्ण. असं दिसेल सगळं मे महिन्यात. जर हवा पूर्ण आली आणि कंटिन्यू वादळ 15-1 दिवस जर राहिलं मग नाही सापडणार, फाटून जातील पानं सगळे. आता कापूस नाही करणार म्हणजे निम्मे घटवणार, परवडत नाही. बरं, तुमचं यावर्षी लावलाच नाही कापूस लावलाच नाही एक झाडी लावली आता यावर्षी? नाही, 24-25 मध्ये तुम्ही लावला नाही, पण आता येणाऱ्या हंगामात लावणारच नाही. बरं, तुमचा मागच्या नाही आता मागच्या हंगामात तुम्ही किती 10-12 एकर होता? किती क्विंटल झाला? 96 क्विंटल, 100 क्विंटल झाला. आता ह्या वर्षी किती एकर ठेवा? 10-12 एकर. तुमचा 2 एकर होता, 10 क्विंटल झाला. यंदा एक झाडे लावत नाही. एक झाडे लावायचं नाही. तुमचा 8चा एव्हरेज आला. 8चा एव्हरेज झाला. किती एकर होता यावर्षी? 12 एकर. म्हणजे 3 एकर कमी करणार. बरं, अजून कोण? तुमचा? मला 3 एकर कपाशी होती. हा, 3 एकरात 33 क्विंटल झाला. एकच वेळचा काढला. 11 क्विंटल. एकच वेळचा काढला. बरं, हा, यावर्षी 2.5 एकर पेरायला फक्त. म्हणजे एका वेळेत 11 क्विंटल आला. एकच वेळचा 11. एकच वेळचा काढला. कुठली व्हरायटी होती? राशीची न्यू. बर, आता 3 एकर मागच्या वर्षी होता, ह्या वर्षी किती एकर? 2.5 म्हणजे अर्धा एकर कमी होईल. शिवाजी भाऊ तुमचा? 2 एकर होता, 12 क्विंटल झाला. या वर्षी झाडही नाही. आता 3 वर्ष सतत झाड नाही. तुमच्यापैकी एकही शेतकरी असं म्हटलं नाही की मला क्षेत्र वाढवायचंय? नाही, क्षेत्रांनी वाढायचं. म्हणजे मी तर साहेब दरवर्षी 15 एकर 20 एकर लावत असतो. बरं, 2 वर्ष झाले कापसाचं झाड नाही लावला. म्हणजे तेच मला जे म्हणायचंय की ओव्हरऑल सगळीकडे कापसाची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती काय आहे? त्याचं कारण असं आहे की उत्पादन 11 क्विंटल वाला सुद्धा शेतकरी म्हणतो की मला क्षेत्र वाढवायचं नाही, परवडतच नाही. त्याचं जे गणित आहे ते गणितच बसत नाही. हे 2004 साली महाराष्ट्रामध्ये एकरी 30 क्विंटल कापूस बोलणारे आम्ही होतो. हसायचे लोक आम्हाला. 30 क्विंटल कापूस, आणि त्यावेळेस परिस्थिती होती 8, 9, 10 पर्यंत. पण नंतर जी परिस्थिती ढासत गेली, BG2 आल्यानंतर 4-5 वर्ष होती. मागचे 5-6 वर्षापासून तर कापूस नवीन व्हरायटी आली की 2 वर्ष चलनमध्ये चांगली चालते. आता इथे बसलेले सर्व शेतकरी 20+ कापूस काढणारे हो होते. म्हणजे 25 शिवाजी पाटील 30 पर्यंत गेले होते. बरोबर, फर्दर सेट. बरोबर. 22, 24, 25 म्हणजे 28 मे पर्यंत आमच्या शेतात कपाशी असेल. 28 मे आणि 1 जूनला पुन्हा लागू. आणि पुन्हा लागवड. 3 दिवसात कार्यक्रम करायचं आणि परत लागवड. परत लागवड. पण आता तो म्हणजे ती वेळ येणारच नाही जोपर्यंत नवीन टेक्नॉलॉजी येणार. येतच नाही. रोज फळबागेचं एकच काम आहे, सुपरविजन चांगलं पाहिजे. फळविजन मध्ये मास्तर बनायचं, चांगला मास्तर. मी काय म्हणतो, आता हे पपई लावले आम्ही यावर्षी एवढं क्षेत्र, पुढच्या वर्षी होईल की एवढं क्षेत्र, म्हणजे लावले तर सक्सेस होतील की नाही आमचे, की काही प्रादुर्भाव होईल? आमचा असा विषय आहे बुवा, मी तुम्हाला सांगू का, व्हायरस मी ज्योतिषी नाही, नाही. मी कधी खोटं बोलत नाही. मी रोपं देताना पण सांगितलं याची गॅरंटी नाही. आजही सांगतो, तुम्ही कोणीच हुरळून जाऊ नका. तुम्ही अजून चाचणी परीक्षा देताय आणि त्याच्यात तुम्हाला चांगले मार्क मिळत आहे. अजून सामाई बाकी आहे, अनुवार्षिक तर फार लांब आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही सक्सेस आहात. पण हा तुमचा रस्ता जो आहे, तुम्ही हुशार विद्यार्थी आहात एवढं म्हणून. साहेब त्याचा विषय असा आहे की या वर्षी जर लागवण झाली तर पुढच्या वर्षी व्हायरस जास्त अटॅक करते का? असं काही नाही, असं काही नाही. बाकीच्या अंतर पिकापेक्षा यानं जर उत्पन्न झालं हेच घ्या. मी तुम्हाला 3-4 पिकं अशी सजेस्ट करेल हळूहळू. एक केळी एक पीक आहे, एक हे एक पीक आहे. केळीसाठी पाणी नाही ना उपलब्ध, कमी पाणी लेवल तोडून टाकते आमची. मग तुम्हाला याच्याशिवाय दुसरं पीक नाही. ते मार्च मध्ये लागवड. ती पण अर्ली लागवड पाहिजे, जानेवारी फेब्रुवारी. एक पीक खूप चांगलं आहे, ते तुम्हाला ट्राय करायला हरकत नाही, कमी पाण्यात पेरू. आणि तुमची जर तयारी असेल, मी तुम्हाला 20-25 लोकांना माझ्या खर्चाने घेऊन जातो. तुम्हाला 4-5 प्लॉट दाखवतो. तुम्ही ते सगळं आपण जाऊ,
तुम्ही सगळं प्रत्यक्ष बघा. तो मी आता व्हिडिओ पण पोस्ट केलाय. नाही आता मी परवा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे पेरू दौरा. तुम्ही तो बघा. मी ते सगळे प्लॉट 20-20 लाख रुपये करून दिले लोकांना. तुम्ही कुठे गेलते साहेब तिकडे? पूर्ण इंदापूर, बावडा, तो सगळा भाग, अकलूज, इंदापूर, तिथे आपलं जवळपास 2000 एकरवर आपण पेरूमध्ये तंत्रज्ञान सगळे 15-20 लाख 15-20 लाख 10 लाखाच्या आत उत्पन्नच नाही. हा प्लॉट पहिल्यापासून जोरात आहे. हे बघा ही जी कोरडी माती आहे ना, तर हिचा काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा ती ओली होईल त्यावेळेस आता याच्यात काय होईल, जे तुम्ही ही जर माती तुम्ही अशी लावली, अशी असा ढीग जर केला, तर जेव्हा हे ओलं होईल इथली हे सडेल, कॉलर रॉट होईल. आत्ता कोरड्या याच्यात काहीच होणार नाही तुम्हाला पावसाळ्यात. त्यामुळे माती लावू नका. तुम्ही माती बेडला काय लावायची ती लावा. यांचा बोरू प्रॉपर नाही झाला ना, उशिरा लावला. प्लस आणि रिडोमिल ते खोडं पहिले धुतले, ते चालतं. मग माती लावली गेली. पण माती लावूच नका, काही गरजच नाही. असे हे जे झाड आहेत असे तुम्ही बघितले का किती आहेत? 10-12 आहे. बस 10-12 ठीक. म्हणजे काही टोटल झाडं किती? 1600 मध्ये 10-12 50 बी निघाले अजून तरी काही चिंतेचं नाही. कारण हा आता 6वा-7वा प्लॉट आपण बघतोय शेतकरी मित्रांनो. दादा तुमचं नाव काय? प्रकाश पाटील, गाव कंडारी बंडारी. लागवडीची तारीख 2 फेब्रुवारी आणि आज तारीख आहे तुमची 26 एप्रिल. म्हणजे मार्च आणि एप्रिल 2 महिने वरचे 15-20 दिवस. साधारण 70-75 दिवसाचा प्लॉट आहे आणि बेस्ट प्लॉट आहे. म्हणजे ह्या टेम्परेचरमध्ये विदर्भामध्ये इतकी ग्रीनरी, व्हायरस फ्री, गुड डेव्हलपमेंट, फ्लावरिंग जस्ट स्टार्ट झालेली, हाईट अतिशय कंट्रोलमध्ये आहे. तुम्हाला काडी लावायचं काम नाही, हाईट कंट्रोलमध्ये आहे. एवढं लवकर पटकन मला नराचं झाड यांच्याच प्लॉटमध्ये दिसलं. 50 असले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे पाटील साहेब, तुमच्या प्लॉटमध्ये 2, नंतर आपले सुदर्शन पाटील, बाळासाहेब पाटीलांच्या प्लॉटमध्ये त्यांच्या 3 लोक, यांची गरज नाही. यांच्या प्लॉटमध्ये हा यांचा प्लॉट तेच ना, खाण्यासाठी पपई. 1, 2, 3 आणि 4 तुम्ही 4 यांनी 250-300 मिली लिओसिन सोडून घ्या उद्या प्रति एकर. हा पण आधी जमीन ओली करा चांगली, मग सोडा. पाणी भरपूर द्यायचं. पाणी दे, तुमच्याकडे आहे भरपूर, यांना द्यावं लागेल. ठीक आहे. दिवशीने सोडायचं आणि काडी पण लावायची. काडी 2-3 दिवसानंतर लावली तरी चालेल. मी आता तुम्ही जी काडी माराल ना, सगळ्या नरांना मारा, डबल काडी मारा. त्या अशी गेलेले आहेत की नाही. हा एकदम फंटास्टिक, सुपर. हाईट जास्त झाली साहेब, 5 फुटाची हाईट झाली आपल्या झाड. नाही तरी हा जो माल आहे ना, तुम्हाला एक सांगू का मी, हा इथून हा जो एवढा टप्पा जाईल याच्यात 20 फळं होतात. हे एक पान म्हणजे 1 फळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि तेवढे 10 वर हे 20 फळ. काही मंडाचा विशेष नाही तो. नाही तो काही विषय. हा टप्प्यामध्ये 20 फळं झाले ना, हे फळं सगळे 2 किलोचे राहणार. हा 30 ते 40 किलोचा माल आहे आपल्याला. हा माल आपल्याला जास्त गरजेचा. मागच्या वेळेस टालेची गंमत अशी होती की काय होईल आणि काय नाही, आणि आज तर बिलकुल हा मेहनत आहे ना. बिलकुल नाही. ही तर तुम्हाला त्रासदायक ठरेल. तुम्हाला आताही सांगतो, हे आता हे पाणी पडतंय ना, तुम्ही 5-6 दिवसांनी बघा हे सडलेलं दिसेल तुम्हाला या पाण्यामुळे. एक तर ती लॅटरल बाजूला करा आणि खोडाला माती लावू नये कोणीच. पपईला अजिबात माती लावायची नाही. तुम्ही बेड किती बनवा, पण एकदा खोड जे सेट आहे ते सेट आहे. आता हे संक्रमित झालं झाड, हे आहे व्हायरस. पण हा रिपेअर होईल. हा जो असा प्रकार आहे हा अजिबात करू नका. ही खोडाजवळची माती खोडाला सडवेल, ही बिलकुल नका करू. तेच झाडाचा संक्रमित आहे साहेब आपलं. नाही हा वेगळा विषय झाला. पण तुम्ही सगळ्याला लावलं आणि उद्या जर पाऊस पडून गेला तर 50% कॉलर रॉटने जाईल आपलं. ही किती दिवसापूर्वी मारली आहे? झाले आज 15 दिवस झाली. अच्छा, ती त्याच्यात मॅच होऊन गेली. शेंडा थांबला त्याचा शेंडा थांबला आणि सेटिंग पण आता ही इथून सेटिंग चालू आहे. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी तुम्ही असं झाड निवडलं होतं जे हाईटला जात होतं. हा बरोबर. याची थांबेल दिसते का तुम्हाला हाईट की नाही? आता ते त्यावेळेचं तुम्ही जे बघितलं ना ते तुम्हीच व्यवस्थित सांगू शकता. हा 8वा-9वा प्लॉट असेल शेतकरी मित्रांनो. आणि परत इथे पण तोच मुद्दा आहे की अमोल किती तारीख आहे याची? 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारीची लागवड आहे. म्हणजे फेब्रुवारी, मार्च 60 दिवस आणि हे 80 दिवसाचा हा प्लॉट आहे. सेटिंग या ठिकाणी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने सुरू झालेलं आहे. व्हायरसचा एक मायनर 1-2%
आणि एक 2% नर एवढा प्रॉब्लेम जर सोडला तर बाकी काही विशेष प्रॉब्लेम नाही आहे. फक्त या ठिकाणी ह्या प्लॉटचा जर सल्ला विचाराल तर थोडीशी माती लावण्याचा एक आगाऊपणा या ठिकाणी झालेला आहे, तर तो लावू नका. कोरडी माती असेल तोपर्यंत काहीच त्रास जाणवणार नाही, पण जर पाऊस पडला तर त्या ठिकाणी कॉलरा 100% होणार. त्यामुळे माती शक्यतोवर पपईच्या बेडला लावायची नाही. बेडपासून म्हणजे खोडापासून तुम्ही 6 इंच अंतरावर किती मोठी माती लावा, फक्त पाणी नाही साचलं पाहिजे, खोडाजवळ पाणी नाही आलं पाहिजे, एवढी काळजी घ्या. भविष्यामध्ये जेव्हा पपईची पूर्ण डेव्हलपमेंट होईल तर पपईचा हा जो वरचा भाग आहे ना, हा वरचा भाग खराब होत नाही. व्हायरस सोडला तर याला कोणीच खराब करत नाही. फंगस विशेषतः बुरशीजन्य रोगांचा मी म्हणतो. सगळ्यात मेन मी वारंवार हे का सांगतो, हे जे पान आहे हे जाणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं व्यवस्थित तुम्ही करतायत ना, ते काम म्हणजे जसं गेरू लावण्याच्या बाबतीत मी तुम्हाला फार आग्रही होतो, तसं ह्या कामाच्या बाबतीत मी आग्रही. जसे खालचे पानं खराब होतील ते पानं काढणे आणि शेताच्या बाहेर टाकणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण असा प्लॉट जर तुमचा शेवटपर्यंत जर राहिला तर तुम्हाला टनेज, तुमच्या झाडाचं लाईफ, क्वालिटी, फ्रूट साईज ह्या सगळ्या गोष्टी बेस्ट मिळतील. अजून भविष्यामध्ये भरपूर अडचणी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हवेत जाऊ नका. खूप अडचणीत पपईमध्ये अजून. हे फक्त आत्ताशी बाळाचे पाय पाळण्यात आहे. रिंग स्पॉट व्हायरस आहे, सर्कोस्पोरा आहे, फायटोप्थोरामुळे प्रॉब्लेम येणार आहे. तो मॉथ तुम्हाला दाखवला होता, तो मॉथ तुमचं नुकसान करू शकतो. अचानक पपईचे झाडं, पाऊस पडला सर, 22 तास पाऊस पडला, 30 40 फळं लागलेत, सगळे झाडं अशा असंख्य अडचणीत अजून पुढे. पण आपण आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये आपण पास आहोत, अग्रेसर आहोत, पुढे आहोत. असंच जर सगळ्यांनी काम चालू ठेवलं तर अडचणी येणार नाही. ग्रीन मिरॅकल प्लस कडूराजा त्यांच्याकडे आहे, 10 ते 12 मिली फक्त ते घ्या. जेवण करून स्प्रे मारा तो संध्याकाळी. डोकं हेल्मेट लावून. हे झाड होईल का मग साहेब त्यानं? होईल, याला काढायचं नाही. हे जेवढे व्हायरसचे झाड आहेत ना याला काढायचं नाही. 21 दिवसानंतर तुम्हाला जेवढ्यांचे मी प्लॉट बघितले, 21 दिवसानंतर तुम्ही एकदा अरेना गोल्डचा स्प्रे करून घ्याल. त्यानंतर पाऊस आता आपल्याला वाटतं जूनमध्ये पाऊस आता सुरू होणार आहे, त्याच्या आधी एक अरेना गोल्डचा स्प्रे काढून घ्याल. ह्या 8-10 दिवसामध्ये ज्याला जे जमिनीतले कामं करायचे आहेत ते कामं करून घ्या. सेटिंग, फ्लावरिंग वाढल्यानंतर जर तुम्ही माती डिस्टर्ब केली सगळं फुलगळ होईल. ठीक आहे. फ्लावरिंग सेटिंग करताना इथून पुढच्या 30-40 दिवसाची तुम्हाला दिशा देतोय. आता फुल सेट करताना आपल्याला काय लागेल, पुढच्या 40 दिवसामध्ये बुरशीजन्य रोग येणार नाही, फक्त ऊन आणि अन्नद्रव्याची कमतरता एवढंच आहे. आणि हार्मोन्स त्याला पाहिजे जेणेकरून फुलाचं जे वाढ आहे, फुल लागणे ही जी क्रिया आहे ती होत राहील. याच्यासाठी 2 औषधं आपल्याकडे खूप चांगले आहेत. एक झकास नावाचं औषध, एक झकास गोल्ड नावाचं औषध. दोन्ही औषधं वेगळे, जरी नाव साधर्म्य दिसलं, तुम्ही दोन्ही औषधं जर आणली बूचमध्ये तुम्ही घेतली, दोघांचा दिसणं, दोघांचा वास सगळा फरक आहे. त्यामुळे पहिला स्प्रे जर झकासचा घेतला तो 7 मिली कसं कुठल्याही औषधात घ्या, पुढचा झकास गोल्डचा घ्यायचा 5 मिली बस. त्याच्यात बुरशीनाशक घ्या, कीटकनाशक घ्या, वॉटर सोल्युबल घ्या, जे तुम्हाला लागेल ते तुम्ही सिच्युएशननुसार मिक्स करू शकतात. पाण्याचं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, प्रत्येकाची गरज वेगळी वेगळी आहे. ज्याच्या काळ्या जमिनीत त्यांनी थोडं मापात पाणी द्या, ज्याच्या हलक्या जमिनीत यांच्यासारख्या शेतकरी त्यांनी पाणी भरपूर द्या. ठीक आहे. आता तुम्ही जर माझे मागच्या आठवड्यातले व्हिडिओ बघाल, प्रत्येक पपईवाल्याला सांगितलंय मोकळं पाणी भरा. तुम्हाला गरज नाही कोणालाच, तुमच्या कुठल्याच याच्यात मोकळं पाणी देण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. याला ड्रेंचिंग नाही केली ना स्पेशल आपण, व्हिडोमिल गोल्ड, डॉक्टर प्लस आणि ह्युमॉल गोल्डची स्पेशल ड्रेंचिंग फक्त अशा झाडांना 5-6 पंपाचं औषध आण, ते ड्रेंचिंग करून तेच फवारणी करायची तेवढंच झाडांना फक्त. हे झाडं सुद्धा रिपेअर होतील ते. बरोबर. काळजीचं काहीच कारण नाहीये. जे छोटे पिवळे झाड आहेत त्याला मी सांगितली ती ड्रेंचिंग फक्त तेवढी करून घे. बाकी स्प्रे शेड्यूल जे जसं शेड्यूल आहे, एखादा फवारा शिल्लक झाला चालते, ऑक्सिजन वगैरे समजा ते शिल्लक मारतो मी. हे त्याच्यामुळे समजा ती ग्रीनरी येत आहे. नाही एकदम सुंदर आहे प्लॉट. पंप लागतं मला 3. आणि हाईट कंट्रोल मध्ये ना एकदम कंट्रोल मध्ये परफेक्ट. आणि नत्र कोणच दिलं नाही साहेब, फक्त अमोल सोडून हा ते अमूल त्याचे आपण मीच दिलं होतं, नंतर कोणच दिलं नाही. 1846 मध्ये 18 मिळालं तेवढंच. आपल्या याच्यात युरियाचं रिकमेंडेशनच नाही.